माझी मोठी जाऊबाई रोज रात्री माझ्या खोलीबाहेर बसायची. ती नेहमी माझ्यावर नजर ठेवायची. एक दिवशी मी माझ्या माहेरी गेले होते, तेव्हा तिने मला एक फोटो पाठवला, जो पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यात माझी मोठी जाऊ आणि माझा नवरा. माझे नाव सीमा आहे. माझ्या कुटुंबातील मी एकुलती एक मुलगी होते. माझे वडील खूप श्रीमंत होते. माझ्या कॉलेजमध्ये शिकत असलेला प्रतीक नावाचा मुलगा मला खूप आवडायचा. आधी आमची मैत्री झाली आणि मग आम्ही प्रेमात पडलो आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला संयुक्त कुटुंबात राहण्याचा खूप तिरस्कार वाटायचा आणि मी नेहमी प्रार्थना करायचे की माझं लग्न संयुक्त कुटुंबात होऊ नये. पण कदाचित माझ्या नशिबात हे लिहिलेलं होतं की ज्यापासून दूर मी पळत होते तीच गोष्ट माझ्यासमोर आली. प्रतीकने मला सांगितले की तो संयुक्त कुटुंबात राहतो आणि तो कमीत कमी 3 वर्ष तरी त्या कुटुंबापासून स्वतःला वेगळं करू शकत नाही. ही 3 वर्ष मला 3 युगासारखी वाटायला लागली होती. मग मी प्रतीकच्या प्रेमात पडले होते. फक्त या एका कारणाने मी त्याला सोडू शकत नव्हते. म्हणून मी प्रतीकशी लग्न करून त्याच्या घरी आले. मी त्याच्या कुटुंबियांना भेटली. त्याच्या कुटुंबात मोठा भाऊ आणि त्याची पत्नी पल्लवी आणि प्रतीकचे आई वडीलही त्याच घरात राहत होते. या व्यतिरिक्त त्याला एक लहान भाऊ आणि बहीण देखील होते. त्याच्या बहिणीचे वय 14 वर्ष असेल. ते लोक मला खूप चांगले वाटत होते. मला माझे सासू आणि सासरे पण चांगले वाटत होते. आणि माझी धाकटी नणंद अगदी लहान मुलासारखी होती. तिला मी इतकी आवडली की ती माझा हात सोडतच नव्हती. ती मला माझ्या खोलीत बसवायला आली. माझ्यासोबत माझी मोठी जाऊ पल्लवीही होती. ती खूप गंभीर मूडमध्ये दिसत होती, कारण ती खूप शांत होती. पण अचानक तिने एक विचित्र कृत्य केले. तिने माझ्या नंदेला कोणत्या तरी बहाण्याने खोलीबाहेर पाठवले आणि येऊन माझ्याजवळ बसली आणि माझ्याशी बोलू लागली की सीमा, नववधूच्या कपड्यात तू खूपच छान दिसत आहेस. पण पल्लवीने तिचे शब्द अपूर्ण सोडले. तिला काही बोलायचे होते पण कदाचित ते तिला सांगता येत नव्हते. मी माझ्या जाऊबाईकडे पाहिले. ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होती. मला माहित नाही का, पण मला असे वाटले की तिला माझे चांगले दिसणे आवडले नाही. तरीही हा माझा भ्रम आहे असं समजून मी ते मनातून झटकून टाकले. कारण लग्नाच्या पहिल्या दिवशी मला माझ्या सासरच्या लोकांबद्दल मनात शंका निर्माण करायची नव्हती. मी माझ्या मोठ्या जाऊला म्हणाले, ताई, तुम्हाला काही बोलायचे असेल तर उघडपणे बोला. तेव्हा पल्लवी विचित्र पद्धतीने म्हणाली की मला खूप काही सांगायचे आहे, पण मला भीती वाटते की तू माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावशील. यावर मी म्हणाले, नाही ताई, तुमच्या म्हणण्याचा मी चुकीचा अर्थ लावणार नाही. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते आरामात सांगा. तिला काय बोलायचं आहे ते मला जाणून घ्यायचे होते, कारण मला असं वाटत होतं की असं होऊ शकतं की तिचं बोलणं माझ्या भल्यासाठी असेल. तर पल्लवी मला म्हणाली, तू माझ्यावर रागवशील. मला जे काही सांगायचं आहे ते तुझ्या भल्यासाठीच सांगायचं आहे. या घरात तुला कोणतीही अडचण येऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला माझ्या लहान बहिणीप्रमाणेच मानते, पण कदाचित तू माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावशील. या भीतीमुळे मी तुला सांगू शकत नाही. यावर मी म्हणाले, ताई, तुम्ही जे सांगाल त्याचा मी चुकीचा अर्थ काढणार नाही. तुम्हाला जे सांगायचंय ते मोकळेपणाने सांगा. तेव्हा माझी मोठी जाऊ पल्लवीने सांगितले की खरं तर मला या घराची परिस्थिती आणि चालीरीती चांगलेच माहीत आहेत, कारण मी इथे इतके वर्ष त्यांच्यासोबत राहत आहे. तू खूप चांगले कपडे घालून बसली आहेस, पण प्रतीकला साधेपणा आवडतो. त्याला हा सगळा मेकअप आणि जड कपडे अजिबात आवडत नाहीत. तो मला आणि त्याच्या बहिणीला उपदेश देतो की साध्या कपड्यांमध्ये स्त्रिया छान दिसतात. त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मला तुझ्याशी बोलायचे होते, जेणेकरून तो तुझ्या बरोबर आनंदी राहावा. पल्लवीने सांगितले. तेव्हा मला आश्चर्य वाटले की प्रतीक याआधी तर या विषयावर कधीही बोलला नाही. पण मला वाटले की कदाचित माझी मोठी जाऊ बरोबर बोलत आहे, कारण मी साध्या विषयात कॉलेजला जायचे, म्हणूनच कदाचित त्याला मी आवडली असेल. लग्नाच्या पहिल्या रात्री मी नववधूप्रमाणे प्रतीकची वाट बघावी अशी माझी खूप इच्छा होती. पण माझ्या मोठ्या जाऊने मला सांगितले की हे बघ सीमा, स्त्रीने तिच्या नवऱ्याला जे आवडते तेच करावे. त्यामुळे तू हे कपडे बदल आणि तुझा मेकअप काढ आणि काही साधे कपडे घाल. त्यात तुलाही आराम वाटेल आणि प्रतीक तुला पाहून अस्वस्थ होणार नाही. पल्लवीने जे सांगितले मी तेच केले आणि माझे कपडे बदलले आणि प्रतीक येण्यापूर्वी माझा मेकअप काढला. पल्लवीच्या बोलण्यावर माझा विश्वास का बसला माहित नाही. मला असे वाटले की ती वर्षानुवर्ष या सर्वांसोबत राहत आहे, त्यामुळे तिला त्यांच्या आवडीनिवडी जास्त माहिती होत असतील. पण प्रतीक खोलीत शिरल्यावर खूप विचित्र म्हणाला की तू हे काय केलेस? नववधूच्या कपड्यात मी तुझ्याकडे नीट पाहिलंही नाही आणि तू कपडे बदललेस. जर उकाडा असता तर मी स्वतः तुला हे कपडे नक्कीच बदलायला सांगितले असते, पण हवामानही थंड आहे. आणखी 1 तास त्याच कपड्यात राहिली असतीस आणि मी तुझ्याकडे एक नजर टाकली असती तर तुझं काय बिघडलं असतं?
तू आपली पहिली रात्र खराब केलीस. मी माझी वधू बघेन असा विचार करून आलो होतो, पण माझी वधू कुठे आहे? तुझ्या हातात बांगड्याही नाहीत. प्रतीकचा राग पाहून मी इतकी अस्वस्थ झाले की मी काहीच बोलू शकले नाही. तरीही कशी तरी हिंमत करून मी हे सगळं बोलायला गेले की तुला हे सगळं आवडतं, पण तोपर्यंत प्रतीक तोंड फिरवून झोपी गेला होता. मी त्याला उठूही शकली नाही. हे काय झाले असा विचार करत बसून राहिली. मी माझ्या मोठ्या जाऊबाईला याबद्दल बोलले नाही आणि मला संधी देखील मिळाली नाही. अशा प्रकारे माझ्या लग्नाच्या सुरुवातीचा काळ गेला. पण नवरा बायको मधील अंतर किती काळ टिकते? दुसऱ्या दिवशी मी चांगली तयारी केल्यावर प्रतीक मला पाहून खुश झाला. त्याने माझे खूप कौतुक केले आणि त्याने माझ्यासाठी आणलेल्या सोन्याच्या बांगड्या त्याने मला घालायला लावल्या. मला असे वाटते की माझी जाऊ आमच्या लग्नाने खुश नाही, पण हे नॉर्मल होतं, कारण सासरच्या घरात माणसं अशीच असतात. म्हणूनच मी एकत्र कुटुंबाच्या विरोधात होते. कारण मी माझ्या मैत्रिणी आणि चुलत बहिणींकडून त्यांच्या सासरविसच्या घराविषयी अनेक अफवा ऐकल्या होत्या. एक दिवस प्रतीक आणि मी रात्री एकत्र बसून चित्रपट पाहण्याचा प्लॅन केला. आम्ही टीव्ही चालू केला, तेवढ्यात लाईट गेली. आम्ही खूप निराश झालो होतो, कारण आज आम्हाला चित्रपट पाहायचा होता. पण नंतर अचानक माझी नजर बाहेर गेली आणि बाकीच्यांच्या लाईट चालू पाहून मला आश्चर्य वाटले, कारण फक्त आमच्याच खोलीत लाईट नव्हती. जेव्हा मी प्रतीकला सांगितलं तेव्हा तो म्हणाला की सर्किटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. तो बघायला गेला, मात्र हे काम करून तो 2 तासांनी परत आला आणि लाईट ही परत आली. मी त्याला एवढा वेळ का लागला असं विचारले असता त्याने सांगितले की विजेची नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे हे मला समजत नव्हतं. बरं, थोडा वेळ लागला पण काम तर पूर्ण झाले. प्रत्येक रात्री मला असे वाटायचे की कोणीतरी माझ्या खोलीबाहेर उपस्थित आहे आणि मला पाहत आहे. फक्त एकदा मला दरवाजातून काळ्या रंगाचे कपडेही दिसले, जे मला एका महिलेचे वाटत होते. दुसऱ्या दिवशी माझ्या मोठ्या जाऊबाईने सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घातले होते. या घरात माझ्यासोबत काही विचित्र गोष्टी घडत होत्या. लग्नानंतर मी पहिल्यांदा स्वयंपाक केला तेव्हा मला खीर बनवायला सांगितली होती. तेव्हा मला चांगलं आठवते की खिरीमध्ये साखर घातली होती आणि स्वयंपाक करताना एखादा पदार्थ पुन्हा पुन्हा चाखून पाहायची माझी सवय होती. पण जेव्हा मी खीर सर्वांसमोर वाढली तेव्हा त्यात साखरेऐवजी मीठ होते. त्यावेळी प्रतीकही मला खडसावून म्हणाला, सीमा, मी मान्य करतो की तुला एकत्र कुटुंबात राहणे आवडत नाही, पण मी तुला सांगितले होते की मी तुला 2-3 वर्षानंतर इथून दूर घेऊन जाईल, म्हणून 2-3 वर्ष तरी तू इथे चांगली राहा. प्रतीकला हे कृत्य खूप वाईट वाटले, जे मी केले नव्हते. मी माझे स्पष्टीकरण प्रतीकला दिले की मी खिरीमध्ये मीठ घातले नाही. तेव्हा तो रागातच म्हणाला की जर तू मीठ घातले नाहीस तर कोणत्या भूताने येऊन त्यामध्ये मीठ घातले? प्रतीकला त्याच्याच कुटुंबासमोर अपमानित झाल्यासारखे वाटत होते, कारण पहिल्यांदाच त्याच्या बायकोने घरी काहीतरी बनवलं आणि ते चुकीचं झालं. तो असा विचार करत होता की मी हे सर्व जाणून बुजून केलं आहे, कारण मला एकत्र कुटुंबात राहायची इच्छा नव्हती. हे सगळं पाहून मला स्वतःलाच खूप लाज वाटत होती. हे सर्व कसे घडले माहित नाही. बरं, काही दिवस असेच निघून गेले, मग सर्व नॉर्मल झाले. एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी मला त्यांचे कपडे इस्त्री करायला दिले. मी कपडे नीट इस्त्री करून त्यांना परत केले आणि काही वेळाने सासऱ्यांचा आवाज आला की त्यांचा शर्ट जळाला आहे. मी त्यांचा शर्ट जाळला नाही, म्हणून मी हैराण आणि अस्वस्थ झाले. सासरे मला ओरडले नाहीत, पण त्यांचा मूड बिघडला, कारण त्यांना त्यांच्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला जायचे होते आणि तिकडे जाण्यासाठी त्यांना उशीर झाला होता. त्यावेळी सुद्धा प्रतीक माझ्यावर रागवला. तो मला म्हणाला, सीमा, तुला कोणतेच काम नीट करता येत नाही का, की तू हे मुद्दामून करत आहेस? हे ऐकून मला खूपच टेन्शन आलं, कारण मी माझा बचाव करण्यासाठी कोणतेही कारण सांगितले असते तरी देखील कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. त्याचप्रमाणे या घराचे काही काम असायचे, ते काम मी अगदी नीट करत असे, पण काही वेळाने काम नीट झाले नाही असे सांगण्यात यायचे. तेव्हा मला समजत नव्हते की हे सर्व काय होत आहे. अगोदरपासूनच मी एकत्र कुटुंब पद्धतीच्या विरोधात होते आणि मग हे सगळं विचित्र माझ्यासोबत घडत होतं. माझ्या लग्नाला आता फक्त 12 दिवस झाले होते आणि या 12 दिवसातच मी माझ्या सासरच्या लोकांच्या नजरेत खूप चुका केल्या होत्या. पण तरीही त्यांनी मला बोलून सांगितले की त्यांनी आमच्यासाठी तिकिटे खरेदी केली आहेत आणि त्यांना आम्हाला टूरवर पाठवायचे आहे. हे सर्व ऐकून मला खूप आनंद झाला. माझी मोठी जाऊबाई पण तिथेच बसली होती. ती खूपच चांगली गोष्ट झाली होती, कारण त्यांनी सर्वांसमोरच सांगितले होते. पण ज्या दिवशी आम्ही घरातून निघणार होतो त्याच दिवशी पहाटे वादळ आले. मी डोळे उघडले तेव्हा मला आवाज आला. बघते तर माझी नणंदबाई पायऱ्यांवरून खाली पडली होती. सर्वजण तिच्या भोवती उभे होते. तिच्या डोक्याला एवढा मार लागला होता की ती जवळजवळ बेशुद्ध झाली होती. परंतु अशा अवस्थेत सुद्धा तिला काहीतरी बोलायचे होते. तिने माझ्याकडे बोट दाखवलं आणि वहिनी म्हणाली. तेव्हा सगळ्यांना समजले की तिला काहीतरी सांगायचे आहे, की वहिनीने मला पायऱ्यांवरून खाली ढकलले आहे. त्यानंतर मात्र माझी नणंदबाई बेशुद्ध झाली.
मग तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी जेव्हा तिचे चेकअप केले तेव्हा डॉक्टर म्हणाले की आता ती कोमात गेली असून आता ती कोमातून कधी परत येईल ते कोणीही सांगू शकत नाही. आता मात्र आमच्या घरातील वातावरण बिघडले आणि सगळ्यांनाच माझ्या नणंदबाईची काळजी वाटू लागली. शेवटी ती घरातील सर्वात लहान आणि सर्वांची लाडकी होती. सर्वांनी मला दोष दिला आणि माझ्या आईबाबांना बोलून त्यांना सांगितले की तुमची मुलगी या घरात आल्यापासून तिने एकही गोष्ट बरोबर केली नाही आणि आता आमच्या मुलीसोबत ती अशी वागली आहे. तिला काय हवं आहे ते विचारा. प्रतीक सुद्धा गप्प होता आणि त्याच्या गप्प राहण्याचे कारण काय ते मला समजले नव्हते. कदाचित त्याच्या बहिणीमुळे तो नाराज झाला होता. तो माझ्या बाजूने किंवा माझ्या विरोधात एकही शब्द बोलला नाही. माझ्या बाबांना माझा राग आला आणि ते मला त्यांच्यासोबत घरी घेऊन गेले. त्याच रात्री मला माझ्या फोनवर एक फोटो आला जे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली आणि चक्करही आली. मी त्या क्षणी माझ्या सासरच्या घरी धावत पळत गेली कारण परिस्थिती तशी होती. मी माझ्या आईबाबांना उठवले नाही. मला कोणाला काही सांगायचे नव्हते. रात्रीचे 12:30 वाजले होते. मी गुपचूप घरातून बाहेर पडली तेव्हा रस्ता सुनसान होता आणि खूप थंडीही होती. मी शाल नीट पांघरून घेतली आणि रिक्षाच्या शोधात इकडे तिकडे पाहत पुढे चालत होती. काही अंतर चालून मी पुढे आल्यानंतर मला एक रिक्षा दिसली. मात्र तो रिक्षावाला झोपला होता. मी त्याला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो रिक्षावाला उठला आणि म्हणाला, कुठे जायचं आहे? प्रश्न विचारत असताना रिक्षावाल्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. तेव्हा मला माझी चूक खोलवर जाणवली. त्या रात्री मी स्वतःला खूप दोषी दिला की रात्रीच्या यावेळी मी कोणाला न सांगता घरातून बाहेर पडायला नको होतं. पण त्या फोटोत मी जे काही पाहिलं होतं ते बघून मी गोंधळून गेली होती. म्हणूनच लवकरात लवकर मला घरी पोहोचून सर्वांसमोर सत्य उघडं करायचं होतं. मी रिक्षात बसली. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. शेवटी तो रात्रीचा प्रवास करून मी माझ्या सासरी पोहोचली. मी रिक्षातून उतरली आणि सरळ घराकडे धाव घेतली. तेव्हा मागून तो रिक्षावाला मला आवाज देत होता, ताई कृपया मला माझे पैसे तर द्या. रिक्षा चालक असे म्हणताच मी शुद्धीवर आले. मी इतकी रागवली आणि गोंधळले होते की त्याला पैसे द्यायचे विसरली. मग मी पुन्हा मागे फिरून त्याला पैसे दिले आणि परत आत पळत सुटली. त्या फोटोत मी पाहिलेल्या दृश्यामुळे मला खूप राग आला होता. ते माझ्यासाठी पूर्णपणे असह्य होते. मी रागाने दरवाजा वाजवला आणि दार उघडता समोर माझा लहान दीर उभा होता. रात्रीच्या यावेळी तो जागाच होता आणि मला पाहून आश्चर्यचकित झाला होता. त्याने मला काही विचारण्याआधीच मी माझ्या खोलीकडे धाव घेतली. मी रागाने दरवाजा उघडला आणि पाहिले तर माझा नवरा प्रतीक झोपला होता. मी त्याला माझ्या हाताने हलवून उठवले आणि म्हणाली, हा तर तुझा प्लॅन होता कारण तुलाच मला घरातून हकलवून हे सर्व करायचे होते. तू हे का करत आहेस? तू एक अविश्वासू व्यक्ती आहेस. तो अजूनही झोपेतच होता. तो उठला. त्याने माझ्याकडे नजर टाकली. मी काय बोलते ते त्याला समजत नव्हते म्हणून मी पुन्हा म्हणाली, तू मला मुद्दामून घरातून हकलून दिले आहेस. तुझ्या वहिनीबरोबर प्रेम संबंध आहेत म्हणूनच तू मला घरातून बाहेर काढलेस. मी असे रागात बोलल्यावर तो म्हणाला, तू काय बोलतेस? तू शुद्धीवर तर आहेस ना? तुला कळते का तू काय आणि कोणाला बोलतेस? आमचा आवाज ऐकून घरातील सगळे जमले. मी रागात म्हणाली, मी फालतू बोलत नाहीये. मी जे बोलते ते खरं आहे आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. मी माझ्या मोबाईलचा स्क्रीन त्याच्या समोर ठेवला आणि त्यांना फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला. पण फोटो तर माझ्या व्हॉट्सअपवरून डिलीट झाला होता. तेव्हा माझी मोठी जाऊबाई मगरीची अश्रू रडू लागली आणि म्हणाली, बघ प्रतीक, तुझी बायको माझ्यावर किती मोठा आरोप करते. तिचे विचार एवढ्या खालच्या पातळीचे असतील याची मी कल्पनाही करू शकत नाही. मी तुझी मोठी वहिनी आहे आणि मी तुझ्या आईसारखी आहे. पण तुझ्या बायकोच्या मनात या नात्याबद्दल इतका तिरस्कार भरलेला असेल याचा मी विचारही केला नाही. असे म्हणत माझ्या मोठ्या जाऊबाई रडू लागल्या. तेव्हा माझा मोठा दीर प्रतीकला म्हणाला, तुझ्या बायकोला जिभेवर ताबा ठेवायला सांग. ती माझ्या बायकोवर आणि तुझ्यावर असा घाणेरडा आरोप कसा काय करू शकते? या सर्व गोंधळाने माझे डोके चक्रारले होते. माझ्या लग्नाला फक्त 1 महिना झाला होता आणि मी एक मानसिक रुग्ण झाली होती. मी प्रतीकला सर्वांसमोर सांगितले की मला घटस्फोट दे. त्यावर प्रतीकने रागाने म्हणाला, लग्न होऊन 1 महिनाही झाला नाही आणि तू अशी गोष्ट बोलत आहेस? तू माझी अगोदरची सीमा राहिली नाहीस. जिच्यावर मी प्रेम केले होते त्याची मला खंत वाटते. तुझ्या विचारांबद्दल आणि माझ्या निवडीबद्दल मला वाईट वाटते. यावर मीही रागात म्हणाले की पश्चाताप तर मला होत आहे की मी तुझ्यासारख्या माणसावर डोळे बंद करून विश्वास ठेवला. माझ्या असे बोलण्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले की लग्नाच्या अवघ्या 1 महिन्यानंतरच नव्या नवरीने घटस्फोट मागितला. शेवटी हे सर्व काय होत आहे? प्रतीकने सगळ्यांना तिथून जायला सांगितले. त्याला माझ्याबरोबर एकांतात बोलायचे होते. तो मला म्हणाला, तू माझा आणि स्वतःचा तमाशा का बनवत आहेस? या घरात तू माझी प्रतिष्ठा आधीच खराब केली आहेस आणि आज तर तू खूप विचित्र केला आहेस. त्याच्या बोलण्यावर मी म्हणाली, मी खरंच सांगते आहे की मला माझ्या मोबाईलवर एक फोटो आला होता.
ज्यात तुझी वहिनी माझे कपडे घालून आपल्या खोलीत माझ्या जागेवर बसली होती. माझे हे बोलणे ऐकून प्रतीकने डोके धरले आणि म्हणाला, तसं काही नाही, मी शांत झोपलो होतो आणि तुला असे फोटो कोणी पाठवले? मी म्हणाले, हे फोटो मला कोणीतरी अनोळखी नंबरवरून पाठवले. मी याच विषयावर त्याच्याबरोबर वाद घालू लागली आणि अचानक प्रतीकची नजर कशावर तरी पडली. त्याला त्याच्याजवळ असलेल्या उशीवर कानातले पडलेले दिसले आणि ते कानातले माझ्या मोठ्या जाऊबाईचे होते. ते बघून प्रतीक लगेच समजून गेला की मी खोटं बोलत नाही. त्याच दरम्यान प्रतीकला डॉक्टरांचा फोन आला आणि डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या बहिणीला शुद्ध आली आहे. तेव्हा सर्वजण लगेचच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्याचवेळी माझ्या नंदेने सर्वांना एक विचित्र गोष्ट सांगितली. तिने सांगितले की ती माझ्या मोठ्या जाऊबाईच्या खोलीसमोरून जात होती. तेव्हा तिने तिच्या मोठ्या जाऊबाईंना तिच्या बहिणीबरोबर बोलतानाचे संभाषण ऐकले. त्या दोघी म्हणत होत्या की प्रतीक दादाचं आणि सीमा वहिनीचा घटस्फोट करून द्यायचा आहे, कारण माझ्या मोठ्या जाऊबाईला प्रतीकचं लग्न तिच्या बहिणीसोबत करून द्यायचं होतं. जेव्हा माझ्या मोठ्या जाऊबाईच्या लक्षात आले की त्या दोघींचे बोलणे माझ्या नंदेने ऐकले आहे, मग तिनेच माझ्या नंदेला धक्का देऊन पायऱ्यांवरून ढकलून दिली होती. माझ्या नंदेच्या डोक्याला मार लागल्यानंतर तिला मला सांगायचे होते की माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे, परंतु तिला त्यावेळेला नीट बोलता येत नव्हते. माझ्याकडे बोट दाखवत वहिनी वहिनी अशी म्हणत होती. तेव्हा सर्वांनाच वाटले की मीच तिला धक्का मारून पाडली आहे, परंतु माझ्या नंदेने सर्वांसमोर ही हकीकत सांगितली आणि सर्वांना ते ऐकून धक्का बसला. माझा मोठा दीर सुद्धा तिथेच होता. त्याने सर्व गोष्टी ऐकल्या. तो एक साधा माणूस होता आणि या सगळ्या प्रकरणात तो गप्प बसायचा. पण आज त्याचे डोळे आणि तोंड दोन्ही उघडल्यासारखे वाटत होते. आम्ही सर्वजण घरी परत जात असताना माझ्या दीराने जाऊबाईला तिच्या सर्व गोष्टीची आठवण करून दिली आणि तिला रातोरात घटस्फोट दिला. माझी मोठी जाऊबाई आता सर्वांना श्राप देत घराबाहेर पडली. तुमच्या घराचा सर्व नाश होईल, तुम्ही कोणीही सुखी राहणार नाहीत. पण प्रत्यक्षात पाहिले तर आज या घरावर येणारे मोठे संकट टळले होते. आता मी सुद्धा कायमची माझ्या सासरी परतली होती आणि माझी ननंदबाई सुद्धा हॉस्पिटलमधून घरी आली होती. माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या मोठ्या दिराचे लग्न अशा बाईसोबत लावून दिले की जी अगोदरच विधवा होती. ती स्त्री अतिशय उदात्त आणि शुद्ध मनाची होती. तिने आमच्या घरात पाऊल ठेवताच घरात समृद्धी आल्याचा भास झाला आणि घरातील सर्व संकटे नाहीशी झाली. आता घरातील सर्वांनी माझी माफी मागितली आणि मी सर्वांना माफ केले. मग एका महिन्यानंतर आम्ही सर्वांनी फिरायला जायचा प्लॅन केला. आता हे लोक माझे कुटुंब आहेत आणि मला नेहमीच त्यांच्यासोबत राहायचे आहे. मला एकत्र कुटुंब आवडू लागले आहे. मला समजले आहे की जिथे कुटुंब एक संघ असते तिथे नाती सुद्धा एक संघ असतात. मात्र इतरांसाठी खड्डा खोदणारा माणूस स्वतः त्याच खड्ड्यात पडतो हे देखील खरं आहे. कारण की माझी मोठी जाऊबाई माझ्यासाठी खड्डा खोदत होती, पण ती स्वतःच त्यात पडली. मग मी ऐकले की तिची धाकटी बहीण तिचे सुद्धा लग्न झाले आहे, परंतु तिचा नवरा तिचा खूपच छळ करतो. विचार करत होते की ही बाई तिच्या बहिणीसाठी माझ्यासोबत वाईट वागत होती. फक्त तिला तिच्या बहिणीला माझी जागा द्यायची होती म्हणून. पण आज तिच्याच बहिणीला वाईट वागणूक दिली जात आहे. जर माझी मोठी जाऊबाई माझ्यासोबत चांगली वागली असती तर आज ती स्वतः या घरात सुखी राहिली असती आणि तिची बहीण सुद्धा सासरी सुखी असती. असे म्हणतात ना, जो कोणी वाईट करतो त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावेच लागतात. मित्र आणि मैत्रिणींनो, जर का तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.